संयोजक मंडळ असलेले आमचे सगळे, आमचे विशेष करून अशोकराव पंडित, आमचे अविनाश देशमुख आणि सगळी मंडळी यांनी फोन केला, म्हणले महाराज तुम्ही या. मी म्हणलं बा एवढा वादग्रस्त माणूस कशाला बोलिता तुम्ही. नाही म्हणले महाराज कसं असते की आत्ता आमच्या चेअरमन साहेबांनी सांगितलं की जयंतीचा कार्यक्रम नेमका कशाला असतो, कशासाठी ठेवायचा, कीर्तनाचा कार्यक्रम कशासाठी, प्रवचनाचा कार्यक्रम कशासाठी. तर याचं एकदम मायक्रो लेवलला खाली जाऊन सूक्ष्म निरीक्षण केलं तर संतांचा, महामानवांचा आणि युगपुरुषांचा एकमेव उद्देश होता की हा जो बसलेला समाज आहे माझा, हा समाज त्यांना शहाणा करायचा आहे, हा समाज त्यांना पारखी करायचा आहे, हा संतांचा आणि महामानवांचा उद्देश होता. आणि त्यालाच अनुषंगून आज या ठिकाणी हे खरं ज्ञान, ही पारखी ज्ञानाची दृष्टी देण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आणि सगळ्यात जगात अवघड काय, सगळ्यात अवघड काय, तो खरं समजणं हे जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त अवघड आहे. काय खरं आहे बा नेमकं, कोणाला खरं समजायचं. आणि हे खरं भल्या भल्यांना कळत नाही, भल्या भल्यांना. आत्ता म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना खरं तर फार आपण सगळे भ्रमित लोक आहेत, आपल्याला सगळं या सगळ्या माध्यमातून अक्षरशः संभ्रमित केलं जातं. पण जे मोठ्या मोठ्या पदावर बसलेले लोक आहेत, वर्तमानातले आणि भूतकाळातले सुद्धा, यांना सुद्धा खरं समजत नाही. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. आत्ता 30 तारखेला म्हणजे 10-12-15 दिवसापूर्वी आपल्या नगरचं स्टँड आहे, तारापूर स्टँड, एस.टी. स्टँड. त्या एस.टी. स्टँडवर 2 ज्योतिषी आले. आणि ते 2 ज्योतिषी ते पाहतात, ज्योतिषी फार सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्रामधले फार हुशार असतात. ते पाहतात आपलं गिऱ्हाईक कोणी, त्यांना ते गिऱ्हाईक म्हणजे काय कपड्यावर गाडीवर गिऱ्हाईक नसतं, ते बरोबर ओळखतात का हे आपल्या ट्रॅपमध्ये सापडणार. आणि एक निंबाळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट झालेली त्याची, तुम्हाला ते सगळं सांगतो. निंबाळकर नावाचा एक गृहस्थ होता, रिटायर माणूस होता. त्याच्या अनामिकेमध्ये ह्या बोटामध्ये एक 7 ग्रॅमची अंगठी होती, सोन्याची अंगठी होती. आणि ते ज्योतिषी तिथं आले आणि त्याला म्हणले, बोलायला लागले. आता त्यांची बोलायची पद्धत अमकं धमकं ते बरोबर माणसाला असं संमोहित करतात. आणि त्याला काय म्हणलं की 20 रुपयाची नोट आहे, ह्या 20 रुपयाच्या नोटीमध्ये तुमची अंगठी ठेवा. आणि काहीतरी तो म्हणला, मंत्र तंत्र म्हणला, आणि ती अंगठी 20 रुपयाची नोट तुमच्या खिशात ठेवा. आणि तुम्हाला ही 7 ग्रॅमची अंगठी 14 ग्रॅमची होईल. आता विश्वास ठेवला पाहिजे का याच्यावर, नाही ठेवला पाहिजे. मला सांगा, असा कोणचा ज्योतिषी जे गावात येतात असे भविष्य सांगणारे. आणि ते बिचारा भोळा होता, तुमच्या माझ्यासारखा भोळा होता. त्यांनी बिचाऱ्यांनी ती आपली त्याच्या सांगितल्याप्रमाणे केलं. ती अंगठी 20 रुपयाच्या नोटीत घातली, खिशात घातली. पण हे असतात हातच्याला की जादूगार लोक असतात. त्यांनी बरोबर जो गेम करायचा, जो कार्यक्रम करायचा तो केला. लक्षात आलं काय केलं तिने बरोबर 20ची नोट बदलली, दुसरं काहीतरी खिशात ठेवलं आणि ते अंगठी घेऊन ते पसार झाली. अर्ध्या तासाने हे भानावर आले आणि लक्षात आलं का आपण फसलो. मग पोलीस स्टेशनला गेले, कंप्लेंट केली, पेपरला बातमी छापून आली. आणि तसाच प्रकार केडगावमध्ये केला. आता हे सामान्य माणसाचं सांगितलं मी. सामान्य माणूस भविष्यवाल्याकडून कसा फसला जातो. आता तुम्हाला आजच्याच काळातलं वर्तमानातलं एक उदाहरण सांगतो. मी नाव घेणार नाही त्यांचं, तुम्ही ओळखून घ्यायचं. त म्हणता ताप्याला ओळखून घ्यायचं. या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री एका ज्योतिष सांगणाऱ्याकडे, भविष्य काढणाऱ्याकडे गेली. आता ते आडनाव तुमच्यामुळे घेत नाही मी, तुम्हाला लगेच कळालं. अहो, राज्याचा उपमुख्यमंत्री, त्याला माणसं समजावं नाही का. होय, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला, आमदाराला अर्ध डझन मंत्रिमंडळ त्या महाराजाच्या भविष्य सांगणाऱ्याकडे गेलं. ज्या महिलेला, राज्याची महिलेचं काय ते अध्यक्ष काय म्हणते त्याला, महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणजे सगळ्यात हुशार बाई, आम्ही त्या पदावर बसवली, तिला सुद्धा फसवलं गेलं. मग प्रश्न असा आहे की आपण हे कीर्तनाचे कार्यक्रम करतो, प्रवचनाचे कार्यक्रम करतो, प्रबोधनाचे कार्यक्रम करतो, मग आम्हाला खरं कसं समजत नाही. काय खरंय, महाराजांनी येऊन, मी मराठा समाज आहे,
मराठा समाजाचा एका महाराजांनी येऊन बाबासाहेबांवर भाषण करावं, बाबासाहेबांवर व्याख्यान करावं. काय भानगडे? आमच्या डोक्यात असं घुसाळलेलं एक हे हे अजिबात नाही. निळं म्हणलं का खलास, निळं म्हणलं का हा, असं काही घुसवलंय. आम्ही वाचलं, विचार केला, बाबासाहेबांचं मंत्र्यांना शिका, वाचा. वाचलं, बाबासाहेबांचं आमचं नातं काय, बाबासाहेबांचं मराठ्यांचं नातं काय, बाबासाहेबांचं आणि वारकऱ्यांचं नातं काय हे तपासलं आम्ही आधी. बाबासाहेबांनी 1920 साली पहिला पेपर काढला, मूक नायक पहिला पेपर काढला. आणि हा पेपर भारत सरकारने आपल्या महाराष्ट्र सरकारच्या साहित्य मंडळाने छापलेला आहे, पुस्तकच छापलं त्याचं. आणि या पेपरवर पहिलं स्लोगन बाबासाहेबांनी लिहिलं, पेपरवरच लिहिलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग लिहिला. काय करू आता धरून या भिड, निशंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोणी, मुखियाचा जाण सार्थक हे आन कळवाले. तुकोबारायांचा अभंग बाबासाहेबांनी त्यांच्या पेपरमध्ये लिहावा. मला तर शॉकच बसला, डोळेच उघडले. अरे बाबासाहेबांचं तुकोबारायांचं काय प्रेम आहे. बाबासाहेबांना एकदा विचारलं, तुम्हाला महात्मा गांधीची अहिंसा जी चाललं होतं, अहिंसा अहिंसा अहिंसा, बाबासाहेबांना विचारलं, म्हणजे तुम्हाला अहिंसा मान्य आहे का? म्हणले हो मला अहिंसा मान्य आहे. पण मला कोणाची अहिंसा मान्य आहे? मला गांधीजींची अहिंसा मान्य नाही. गांधीजींचं आणि बाबासाहेबाचं खूप भांडण होतं, ते काही विषय घेणार नाही मी. मला गांधीजींची अहिंसा मान्य नाही. गांधीजींची अहिंसा काय? आपल्या जर कोणी एका मुस्काटात हाणली तर काय करायचं, लगेच दुसरा गाल पुढं करायची. ही अहिंसा कोणाची? ही गांधीजींची. बाबासाहेब म्हणले मला ही मान्य नाही. मग तुम्हाला कोणाची अहिंसा मान्य आहे? आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं, मला जगद्गुरु तुकोबारायांची अहिंसा मान्य आहे. तुकोबारायांची अहिंसा काय? अरे आमच्याशी प्रेमानं वागताल, आमच्याशी चांगलं वागतान तर अंगावरचे कपडे काढून देऊ, आणि जर आमच्या नादी लागतान भले तरी देऊ काशेची लंगोटी आणि नाठाळाच्या माथी हानू काठी. ही जगद्गुरु तुकोबारायांची अहिंसा ही बाबासाहेबांनी सांगितली, आपल्या भाषणात तिथे संगमनेरला सांगितली. हे बाबासाहेबांचं आणि आमचं नातं आहे. पुढं बाबासाहेबांनी 1927 साली बहिष्कृत भारत पेपर लिहिला. आणि या बहिष्कृत भारत पेपरवर बाबासाहेबांनी ज्ञानेश्वरी मधल्या 3 ओव्या टाकल्या. आता पार्थ सावध होई, येथ संग्रामा चित्त देई. म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला त्याच्या 3 ओव्या बाबासाहेबांनी ज्ञानेश्वरीच्या आपल्या पेपरवर टाकल्या. जनता पेपर आहे, हे आमचं नातं आहे. अजून काय नातं आहे? अजून काय नातं आहे? ज्या वेळेस बाबासाहेब 10वीची म्हणजे त्यावेळेसची मॅट्रिकची परीक्षा, तुमच्या काळात आता बाबा बसते 11वीची परीक्षा असेल तेव्हा मॅट्रिक 11वीला होती. बाबासाहेबांच्या आधी इंटरमिजिएट नाव होतं, म्हणजे 1900च्या दरम्यान इंटरमिजिएट असं नाव होतं. तर ती परीक्षा पास झाल्यानंतर बाबासाहेबांच्या वडिलांचे मित्र कृष्णाजी अर्जुन किळुस्कर गुरुजी हे मराठा समाजाचे होते. आणि त्यांच्या आणि सयाजीराव गायकवाड महाराज, हिज हायनेस महाराजा सयाजीराव गायकवाड नरेश ऑफ बडोदा नरेश किळुस्कर गुरुजींचे मित्र. आणि ते आले, म्हणले बा काय करताय? म्हणले रामजी सुभेदार काय करताय? आता शिक्षण याचं. ते म्हणले माझ्याकडे पैसे नाही, म्हणले आता शिकू शकत नाही. बाबा ते म्हणले असं कसं, शिकलेच पाहिजे मुलं. किळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना घेतलं. 10वीतला मुलगा लहान सयाजीरावांकडे गेले आणि सयाजीरावांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारले. आणि बाबासाहेबांनी, म्हणजे परीक्षाच होती एक प्रकारची ती स्कॉलरशिपची. आता असते ना तुमची स्कॉलरशिपची परीक्षा 4थी 5वीला, मग तुम्हाला स्कॉलरशिप भेटते. सयाजीराव गायकवाडांनी परीक्षा घेतली. बाबासाहेब त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि लगेच 25 रुपये महिना त्या काळात पहिली स्कॉलरशिप सुरू झाली बाबासाहेबांना. हे आमचं नातं आहे. असे असंख्य नाते आमचे आहेत. आता बरेच पुतळ्याहून वाद आहे, झेंड्याहून वाद आहे, लईच वाद येतं. वाद लावून दिले जातात. ते बरोबर कार्यक्रम करणारे बरोबर पद्धतशीर कार्यक्रम करतात. गाव जेल्यावर हनुमान ते कधी सापडत नाहीत, ते बरोबर कार्यक्रम करतात. पुतळा पुतळा पुतळा. मला अभिमान आहे, मला आनंद आहे, मला गर्वसुद्धा आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा हा मराठा समाजाच्या असलेल्या पाटलांनी भाई माधवराव खंडेराव बागल पाटील यांनी पहिल्यांदा कोल्हापुरामध्ये बसवलेला आहे. टाळ्या वाजवा एकदा. इतर कोणी नाही बसवला. कारण
खऱ्या माणसांना, शाहू महाराजांचं आणि बाबासाहेबांचं नातं तर फारच मोठं नातं आहे. माणगावला ज्यावेळेस पहिली अस्पृश्य परिषद घेतली आणि त्यावेळेस शाहू महाराजांनी सांगितलं माझी चिंता मिटली, तुमच्या सगळ्या दलित हा शब्द त्यावेळेस नव्हता, या अस्पृश्यांना मला हा नेता मिळाला, शिकलेला सवरलेला नेता मिळाला, आता हा अस्पृश्य समाजाने काळजी करायचं काहीच कारण नाही, ही शाहू महाराजांनी ग्वाही माणगाव परिषदेमध्ये दिलेली आहे. हे नातं आहे आमचं. अनेक नाते सांगता येतील. आणि म्हणून खरं काय, कशाला खरं म्हणतात? अहो हे खरं तुम्हाला समजूनच दिलं जात नाही, तुम्हाला आम्हाला समजूनच दिलं जात नाही खरं. आता हे तुम्हाला वर्तमानातलं उदाहरण सांगितलं आत्ताचं, जरा पुराणात नेतो, तुम्हाला महाभारतात नेतो. आता आम्हाला सवय दे, चला तुम्हाला आता महाभारतात नेतो, त्याशिवाय आमचं जमतच नाही महाराज लोकांचं. ऐका फक्त, कशासाठी? त्या कथेतून काय सिद्धांत घ्यायचं हे महत्वाचं आहे. खरं आपल्याला समजून देत नाहीत. द्रोणाचार्य हा किरकोळ माणूस आहे का? तो त्या पांडवाचा कौरवाचा गुरु आहे, हुशार माणूस आहे, प्रिन्सिपॉल आहे तो त्या शाळेचा. आणि तो काय तेव्हा हरत नव्हता. आणि मग त्याला हरवायचं असेल तर मग स्ट्रॅटेजी केली, प्लॅनिंग केली. कसं हरवायचं म्हणले, याला हरवायचं कसं म्हणले, याचा वीक पॉईंट कशात आहे? इथं राजकारणातली मंडळी असतील बघा, जर एखाद्या समोरच्या माणसाला पाडायचं असेल तर त्याचे काय शोधावे लागते? वीक पॉईंट शोधावे लागते. त्याची कमजोर कडी कुठं आहे आणि मग तिच्यावर हल्ला करायचा म्हणले काय याचं कमजोर? म्हणले याचा मुलगा म्हणजे अश्वत्थामा याचा कमजोर आहे. आपण काय करू? आपण बोबाटा करू, बोबाटा. काय अफवा करू आपण? काय अफवा केली त्यांनी? एक हत्ती मारला, त्या हत्तीचं नाव अश्वत्थामा होतं ना, असा बोबाटा. त्यावेळेस हे व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं, ते तरी बरं आहे. आणि ते आता एवढे बोबाटे उठत आहेत काही नसतानी, तेव्हा काय नसतानी महाराज बोबाटा उठाला, मेला म्हणले अश्वत्थामा मेला. तो घाबरला आणि म्हणलं एकच माणूस खरं बोलणार आहे. म्हणले कोण? धर्मराजा. म्हणजे धर्मराजाकडे जाऊ. आता कृष्णाने सांगितलं तू सांग, काय नाही होत म्हणले, एखाद्या दिवशी खोटं बोलले काय नाही फरक पडत म्हणले. तेव्हा मी नाही खोटं बोलणार. मग एवढं तर सांगा म्हणले, अश्वत्थामा मेला, पण हत्ती मेला का माणूस मेला हे आम्हाला माहीत नाही. राजकारण कसं असतं तुम्हाला मी सांगतो. मी कथा तुम्हाला पुराण सांगायला आलो नाही, हे राजकारण कसं काम करतं हे तुम्हाला मी सांगायला आलो आहे. आपल्याला खरं कसं समजून देत नाही ते सांगायला आलो. आपल्या कानावर खरं कसं ऐकवायला येत नाही हे तुम्हाला मी सांगायला आलो आहे. आणि मग ठरलं, तो द्रोणाचार्य समोर आला. इथं धर्मराजा उभा होता. धर्मराजाने हात जोडले, म्हणले महाराज काय? ते म्हणले काय नाही धर्मराजा, तू खरं बोलणार आहे. धर्मराजा मला फक्त एकच सांग, अश्वत्थामा मेला का नाही? धर्मराजाने काय सांगितलं? अश्वत्थामा हत्वो. संस्कृत मूळ शब्द येतं अश्वत्थामा हत्वो. आणि पुढचा शब्द आहे नरोवा कुंजरोवा. म्हणजे अश्वत्थामा मेला, पण नर मेला का हत्ती मेला मला माहित नाही. बघा बरं का, आता धर्मराजा म्हणला अश्वत्थामा हत्वो, असं म्हणल्यावर ते द्रोणाचार्याने हात्यार खाली टाकले. तो म्हणला आता काय माझं पोरग मेलं. आणि पुढचं जे महत्वाचं वाक्य आहे तो काय म्हणला? नरोवा कुंजरोवा. त्या टायमाला भगवान श्रीकृष्णाने आपला शंख काढला. काय काढला? शंख काढला. आणि इतक्या जोऱ्यात फुकला की तो नरोवा कुंजरोवा त्याला ऐकूच आलं नाही. त्याला काय ऐकू आलं? फक्त अश्वत्थामा मेला. आणि लगेच त्याचा कार्यक्रम त्या द्रोणाचार्याचा केला. संपला विषय. मला तुम्हाला ही गोष्ट कशासाठी सांगायची, म्हणजे तुम्हाला काय ऐकून द्यायचं आणि काय नाही ऐकून द्यायचं हे सगळं कोण ठरवतंय? हे वर बसलेले लोक आहेत. वर म्हणजे तिकडे ढगात नाही. वर काय नाही, ढग आहे 5-25 किलोमीटर गेले का ढगात गोळ्या येतात. काही नाही वर. हे वर बसलेले म्हणजे मुंबईत बसलेले, दिल्लीत बसलेले, तिकडे सिलिकॉन व्हॅलीत बसलेले हे ठरवतेत. आजच्या पेपरला काय बातमी छापायची, आज काय बोबाटा उठवायचा, आज कशावर चर्चा करायची. आणि मग आपण सगळे लोक काय करतो? दिवसभर तेच गुऱ्हाळ, हे सगळे आपण हे करतो. काय आलं महाराज? आता जे आता कीर्तन असलं मग इठल केलं असतं मी. आम्हाला सवय इठल. ते काय रे, मी 2006 पासून कीर्तन करतो, कार्यक्रम करतो, काय नाही. खरं काय. आणि आजचा कार्यक्रम जो आहे तो तुम्हाला आम्हाला सत्य आणि खरं समजण्यासाठी. कोणाच्या मागं घ्यावा आपण? कोणाला देव मानावा, कोणाला संत मानावं? मी तर असं म्हणन, जबाबदारीने म्हणन, एक वारकरी संप्रदायाचा एक पायिक वारकरी म्हणून सांगन की आज इथं जेवढेही फोटो लावलेले आहेत हे सगळेच्या सगळे संत आहेत. संत. टाळ्या वाजवा एकदा.
आणि जगात देवाही पेक्षा किंमत कोणाला आहे तर ती संतांना किंमत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत येतं. काय केलं बाबासाहेबांनी? संतत्वाचं काम केलं. तुम्हाला मी सांगतो, इतके कामं सांगण्यासारखी येतं. कुणाला संत म्हणायचं ते आधी समजून घ्या, नाही तर कोणाच्याही मागं जातो आपण. एकदा काय झालं, एका गावात एक जत्रा होती आणि जत्रा म्हणले तुम्हाला माहिती आहे, जत्रा आणि यात्रात फरक आहे. जत्रा आणि यात्रात काय आहे फरक आहे. जत्रा म्हणली का काळी पिशी, काळा मसाला. आता पुढं सांगू का अजून काही? मग आता फणाफुनी आमकं धमकं, आमची जत्रा आहे बा, या जत्रा खायला, जत्रा खायला. आता एक पाहुणा आला माझ्यासारखे, चांगले कडक कपडे होते, टोपी बिपी धोतार बेतार घातलेला आला बा. आता जत्राचं मंदिर होतं गावाच्या बाहेर आणि मग पाहुणा काय म्हणला बा, आता आपल्याला जायचं जत्रा खायला. बरं, जत्रा खायचं म्हणजे नुसती जत्रा खात नाहीत, त्याच्या संग काय असते? हसले बा, म्हणजे हसले म्हणजे मला कळालं तुम्हाला काय सांगायचं ते. आता आपला कार्यक्रम होणार तिथं पद्धतशीर आपण बसणार. आता गावठी शब्द मग कळालं तुम्हाला. मग परत मंदिरात काय आपल्याला येता येणार नाही. मग आपण आधीच काय घेऊ? दर्शन घेऊ. मग तो गेला पाहुणा दर्शन घ्यायला. आता गर्दी होती मंदिरात, जत्रेचा दिवस होता, माय मावल्या होत्या सगळ्या. आणि तो असा आतमध्ये गेला, दर्शन केलं, बाहेर आला, थोडा चप्पल घातली आणि गर्दी होती. तेवढ्यात गडबडीत त्याचा पाय एका महिलेला लागला. आता आपल्या संस्कृतीमध्ये काय आहे, पाय लागला तर आपण काय करतो? लगेच पाया पडतो. आता ती जास्तच भाविक होती, ती आमच्या संप्रदायाची होती, कायम काकडा हरिपाठ. ती म्हणली, ओ महाराज थांबा, पाय लागला, लात लागली, मला दर्शन घेऊन द्या. आता पाहुणा म्हणतात चालत असते. म्हणले काय नाही म्हणली, चप्पल काढा म्हणली, मला पाया पडून द्या. आता ते मला जाऊन दे, लईच भाविक दिसती, काढली चप्पल, पाळला पाया. ती बाई तिच्या पाया पडली. आता जसं त्या पाहुण्याच्या ही बाई पाया पडली, असं एक 4-6 बायांनी पाहिलं. त्यांच्या डोक्यात काय टूप पेटली, ही बाई कायम दिंडीला जाती, हरिपाठाला जाती, नक्कीच हे पाया पाडल्याला कोण असणार? म्हणले ह्यो असणार, महाराज असणार म्हणले. ते म्हणले, ओ महाराज थांबा, आम्हाला दर्शन घेऊन द्या ना म्हणले. अरे ते म्हणले काय ते आता गर्दी गडबड. अहो ते नाही म्हणले दर्शन घेऊन द्या. बोलणंच नाही दिलं. आता 4-5 बायांनी काय केलं, लगेच पडले पाया त्याच्या. आता त्या 4-5 बाया पाया पडल्यावर बाकीच्या गप असते का? महाराज अशी लाईन लागली बायांची पाया पडायची. आणि पाहुणा कशाला आलता? जत्रा खायला. आता पाहुण्याला फुटला घाम. आपलं जर पिताळ उघडं पडलं की आपल्याला काय लोक हे काय सोडायचे नाही. आता पाहुणा गरबाडा. बरं, एक बाई काही बायाला हुशार मायला, तिने पाहिलं तिच्या मालकडं, काय सांगितलं, खोनाखोनीच केला इशारा. जाता तिने केला इशारा, पडा पाया बोलले. आता त्याचाही नाईला झाला, तो आला पाया पडायला. तो आता गावचा प्रतिष्ठित माणूस, तो पाया पडल्यावर मग बाकीचे लोक दम खातेन का? इकडून माणसं, इकडून बाया. पाहुणा पार ओरला झाला, घामाघूम म्हणला, आता काय खरं नाही म्हणला, आता लय गडबड झाली म्हणला. त्याने इकडे पाहिले का, असा ट्रॅक्टर एक टमटम दिसली त्याला, असा पळाला तो इकडून मांडवाच्या मागून. आणि असं झालं का मग तुमच्याला अंगात येतं. महाराज पुढं आणि सारे माणसं मागं. कशाला? पाया पडायला. महाराज म्हणलं काय पिढा आली बघा गावात आणून, काय शिन झाला आता ह्यो. तो पाहुणा पण तिकडून एक टमटम आली. त्यांनी संध्याकाळचा टाईम होता, असा चालू गाडीत उडी हाणली बा त्यांनी आणि तो त्या टमटममध्ये गेला. आता अंधार पडलेला होता, 6:15 टाईम होता, तो काय दिसला नाही. एक बाई म्हणली, बघा ना म्हणले महाराज अंतर्धान पावले. आता अंतर्धान पावले म्हणल्यावर ते म्हणले, हा ना बाई आमचं दर्शन झालं पण तुझं नाही. ती म्हणली, नका काय काळजी करू म्हणले, इथं महाराजाचा पाऊल उमटलाय. काय म्हणले? मग तिने काय केलं, ती पाऊल उमटलं, तिची माती घेतली आणि काय केली, कपाळाला लावली. दुसरी म्हणली, अगं बाई असं काय करता म्हणली. तिने माती घेतली, कपाळाला लावली, थोडीशी माती अशी घेतली, पदराला बांधली, गाठण बांधली. म्हणले काय करायची ही माती? तिने खाल्ली आणि काय म्हणली, आता ही माती कोणाला द्यायची? घरी प्रसाद म्हणून द्यायची. तुम्हाला सांगू का माती कुडाली होती? टमटमचं चाक त्याच्यावरून गेलं होतं आणि त्या टमटमच्या चाकावर कुत्र्याने अभिषेक केला होता आणि ती अभिषेकाची माती प्रसाद म्हणून या बाईने खाल्ली. हा माती खाणारा समाज जर कोणी शहाणा केला असेल तर आमच्या महामानवांनी आणि आमच्या संतांनी शहाणा केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला खरं काय ते ओळखावं लागेल. हे संत येतं आणि हे सगळे लबाड ढोंगी लोक येतं. हे लबाड आणि ढोंगी लोक आपल्याला ओळखावे लागतील. संतांचा साधा अभंग आहे आमचा, आपुलिया हिता जो असे
जागता वा महाराज, आमच्या अध्यक्ष महाराजांनी प्रमाण सांगितलं, अरे धन्य माता पिता तयाची या, जो आपल्या हिताविषयी जागा आहे. आणि त्याच्या पुढे सांगू का, जो आपल्या हिताच्या विषयी तर जागा आहेच आहे, पण समाजाच्या हिताच्या विषयी जागा आहे, तो संत नाही, तो देवच आहे महाराज. कोण जागा आहे समाजाच्या हिताविषयी? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. केवळ एका जातीविषयी नाही, या भारतात असलेल्या सगळ्याच लोकांच्या विषयी एकच माणूस जागा होता, आणि त्या जागा असणाऱ्या माणसाचं नाव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती दिली. मुंबईला आले, त्यांची परीक्षा घेतली पुन्हा. म्हणले माझ्या डोक्यात असं आहे, म्हणले मला काही विद्यार्थी अमेरिकेला शिकवायला पाठवायचे. कुठं? अमेरिकेला शिकवायला पाठवायचे. आणि मग त्यांनी बाबासाहेबांना 3 वर्षाची स्कॉलरशिप मंजूर केली. ही 1914 सालची गोष्ट आहे, 1914 सालची गोष्ट आहे. आणि त्या काळात बाबासाहेबांना 6,000 रुपये, किती? 6. ही किंमत छोटी नाही. तुम्ही फक्त 50-100 वर्षापूर्वीचे जमिनीचे तुमच्या गावातले भाव काढून पहा. लय मागे गेले ना, 100-50 रुपये एकराने जमिनी होत्या. पार जर मागे गेले तर 5 आणि 10 रुपये एकराने जमिनी होत्या. त्या ज्वारीच्या आणि बाजरीच्या पोत्यावरी जमिनी इकल्या. तर काय काय फेर मला अशी सापडली. मी वकील आहे ना, आमचा तो धंदाच आहे दुसरा. महाराज बाबासाहेब इथून अमेरिकेला गेले. बाबासाहेबांचं शिक्षण जर पाहिलं तुम्ही, आता मला त्या वेळेचं आपल्याला बंधन आहे, पण आता जवळ सांगता येईल तोवर मी सांगतो. आजचा जो दिवस आहे 14 एप्रिल 1891 या दिवशी मध्य प्रदेशमधल्या महूमध्ये या महामानवाचा जन्म झाला. बाबासाहेबांचे वडील हे त्या काळच्या ब्रिटिश मिलिटरीमध्ये सुभेदार या पदावर होते. पुढे ते पेन्शनवर आले, रिटायर झाले, कोकणामध्ये दापोलीला जाऊन राहिले. पेन्शनर असल्यामुळे त्यांच्याकडे 50 रुपये पेन्शन होती त्यांना त्या काळात. आणि मग चांगलं घर बांधलं, पण बाकीच्या लोकांना खोपलं नाही. म्हणले हे लयच मोठे व्हायला लागले लोक, यांना काल परदेशी आम्हाला भाकरी मागत होते ना, आता हे चांगले बंगले बांधायला लागले. हे म्हणजे आजचं नाही, तेव्हापासून डोक्यात खटका. मग तिथून बाबा त्यांचा खूप भांडणं झाले. आणि मग त्यांनी PWD आत्ताचं सार्वजनिक बांधकाम खातं आहे, तिथं अर्ज केला. आणि बाबासाहेबांच्या वडिलांना साताऱ्याला PWDमध्ये स्टोअर कीपर त्याची नोकरी लागली. आणि मग ते तिथं गेले. तिथं गेल्यानंतर बाबासाहेबांना पहिल्यांदा शाळेत घातलं. आता तिथं ग्रामीण भागात शाळा होती. तिथं एक पेंडशे गुरुजी आणि एक आंबेडकर गुरुजी एक होती. आता बाबासाहेब आंबेडकरांचं ओरिजिनल आडनाव हे सपकाळे. कोकणामध्ये त्यांचं जे गाव आहे आंबावडे, आणि त्या तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी, हे त्यांचं मूळ गाव. पण आता ते सोयीस्कर होण्यासाठी त्यांनी आंबावडेकर असं नाव लावलं बाबासाहेबाच्या वडिलांनी. आणि मग ते शाळेत घातले. ते जे शिक्षक होते ते खूपच चांगले होते, ब्राह्मण समाजाचे होते, पण चांगले होते. म्हणजे ब्राह्मण समाजाचे असून ते कसे होते? चांगले होते. ते बाबासाहेबांना जीव लावला त्यांनी. खरंच जे आहे ते सांगायला काय, जीव लावला, प्रेम केलं. आणि त्यांनी सांगितलं तुझं नाव जरा लय उलटं पालटं आहे म्हणले. आणि मग त्यांनी ते आंबेडकर असं नाव केलं. आंबेडकर नाव केल्यानंतर ते 3-4 वर्ष शिकले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. आणि मग पुढचं जे शिक्षण आहे ते शिकण्यासाठी बाबासाहेबांना साताऱ्याच्या शाळेत घातलं. आणि तिथं गेल्यानंतर मात्र बाबासाहेबांना फरक कळाला. बाबासाहेबांना ज्यावेळेस साताराच्या शाळेत गेले, प्रतापसिंह शाळेचं नाव आहे. आणि बाबासाहेबांचा प्रवेश 7 नोव्हेंबर 1903 साली तिथं ज्यावेळेस प्रवेश झाला, ज्या दिवशी. आणि आज हा 7 नोव्हेंबर हा जो दिवस आहे, हा महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करतो. कोणाचं का सरकार असं ना, भाजपचं असू, शिवसेनेचा असू, पण 7 नोव्हेंबर हा दिवस सरकारनं शाळा प्रवेश दिन म्हणून जाहीर केलेला. टाळ्या वाजवा. ज्या दिवशी बाबासाहेबांना शाळेत घातलं आणि बाबासाहेब शाळेत गेले. बाबासाहेब म्हटलं आपल्याला शाळेत बसायचंय, पण बाबासाहेबांना शाळेत घेतलं, आतमध्ये घेतलं नाही. कुठं बसवलं बाबासाहेबांना? अध्यक्ष महाराज आपल्याला माहिती सगळ्यांना, आमचे पंडितराव सगळे, आपण खरात साहेब, आपल्याला कुठं बसवलं बाबासाहेबांना? जिथं पाय पुसणीची जागा आहे. कोणती जागा? पाय पुसायची, पाय पुसणीची जागा आहे, तिथं बाबासाहेबांना शॉकच बसला. हे काय भानगडी म्हणली? नाही म्हणले असंची पोरं आतमध्ये येऊन द्यायनात आहेत, जे कोणी बाबासाहेबांसंग जेवणात तिकडे ते शिकवायचे काय त्यांचं असेल ते. बाबासाहेब शाळेच्या बाहेर बसून बाबासाहेब शिकले. बाबासाहेबांनी हे चटके. कोणता माणूस माणसाची जाण ठेवतो? जो ग्राउंड लेवलचा असन, जो जमिनीवर चालणारा असन. ज्यानंतर सोन्याचा चमचा जर तोंडात घालून आला ना, ते काय जाण ठेवीत नाही. बाबासाहेबांना लोकांची जाण होती. बाबासाहेबांनी पाहिले, चटके भोगलेत. बाबासाहेब
चमत्कार काय असतो तुम्हाला सांगतो मी. चमत्कार म्हणजे असं लगेच छू मंतर केलं हातातून लगेच तुम्हाला काय 100ची नोट 500ची नोट काढली, याला चमत्कार नाही म्हणत. चमत्कार कशाला म्हणतात माहिती आहे का? चमत्काराची व्याख्या आहे का? प्राथमिक शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर पाय पुसणी शेजारी बसणारा एक विद्यार्थी अमेरिकेत कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जातो. तिथं 41 अभ्यासक्रम 3 वर्षाचा टाईम होता, 2.5 वर्षात पूर्ण करतो. आणि ज्या वेळेस कोलंबिया विद्यापीठाच्या समोर प्रश्न आला की या शतकामध्ये सगळ्यात हुशार माणूस कोण होऊन गेला, सगळ्यात ज्ञानी माणूस कोण होऊन गेला, हा प्रश्न ज्यावेळेस जगामध्ये चर्चेला गेला, कोण आहे ज्ञान, कोण आहे हुशार, हे ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस कोलंबिया विद्यापीठाने सांगितलं तुम्हाला ज्ञानाचं चिन्ह द्यावं लागेल. जसं आता आपले चिन्ह असते, कोणत्या पक्षाचं घड्याळ चिन्ह आहे, कोणाचं बाण आहे, कोणाचं काय आहे. मग ज्ञानाचं चिन्ह काय, ज्ञानाचं चिन्ह काय? मग कोलंबिया विद्यापीठाने सांगितलं ऐका, बाबासाहेबांचा पुतळा सातारच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीने एका ज्या ठिकाणी बाबासाहेब अभ्यास करत होते 2.5 वर्ष ज्या खुर्चीवर बसले त्याच खुर्ची शेजारी हा बाबासाहेबांचा पुतळा स्थापन केला आणि त्याच्या खाली 2 ओळी लिहिल्यात, सिम्बॉल ऑफ नॉलेज. टाळ्या वाजवा. ज्ञानाचा सिम्बॉल कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात? हे ज्ञान म्हणजे काय तर फक्त बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञान आहे. 41 अभ्यासक्रम 2.5 वर्षात बाबासाहेबांनी अभ्यासले. सोपं नाही. आता अभ्यास करा. आपल्या समोर सगळ्यासमोर काय परेशानी माहिती का? आपली काय परेशानी आहे तुम्ही काही सांगा, पण ते अभ्यास करायचा आम्हाला काय सांगू नका. आपण केला का अभ्यास? कुणी आपण वाचले का 4 पुस्तकं? आपल्याला नीट नाही ना महाराज. अभ्यास आणि आपला कितीचा आकडा आहे? तिचा नाही 36चा. हा 36चा आकडा आहे महाराज आपण. आणि ते काम बाबासाहेबांनी केलं. अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स 29 सब्जेक्ट म्हणजे इतिहास, भूगोल, गणित, नागरिक शास्त्रे असतात ना, फक्त इकॉनॉमिक्स मधले अर्थशास्त्रामधले 29 विषय 2.5 वर्षात पूर्ण केले. राजकारणातले, तत्वज्ञानातले, इतिहासातले. एवढंच नाही, बाबासाहेबांनी सांगितलं मला भारतात जाऊन कारण सयाजीरावांना शब्द दिला होता की मला माझ्या या सगळ्या गोरगरिबाचा उद्धार करायचा आहे, कल्याण करायचं आहे. बाबासाहेबांनी रशियन भाषा शिकली. कोणती भाषा? फ्रेंच भाषा शिकली. जर्मनी भाषा प्राथमिक शिक्षण घेतलं. कुठं? तिथं. दिवसात किती अभ्यास करायचे माहिती आहे का बाबासाहेब? दिवसाला असतात, एका दिवसात असतात 24 तास. आणि बाबासाहेब किती तास अभ्यास करायचे? 21 तास अभ्यास करायचे. 21 तास. तुम्हाला खुडं टाळ्या वाजव हे बी कळत नाही. 21 तास. आणि आपण 21 तास मोबाईल बघतो. 3च तास झोपतो आपण. अय मोबाईलवाले हो. आमच्या भंडारा डोंगरावर एक पारायण ठेवला आम्ही. म्हातारी आली एक आणि ती म्हातारी गेली बघ, तिथं रेंज लागत नाही त्या भंडारा डोंगरावर. आणि ती म्हातारीने काढला चष्मा बारीक अशी अशी. म्हणलं काय बघ ती रे म्हातारे? ती म्हणली बघ, ती म्हणली माया सुनाने मा टेटस ठेवलं का नाही. अरे काय तू सुनन, काय तू टेटस. बाबासाहेबांनी 21 तास अभ्यास केला. 2.5 वर्ष. तिथून बाबासाहेब निघाले. 6 महिने उरले होते. बाबासाहेब लंडनला गेले आणि लंडनला गेल्याबरोबर बाबासाहेबांनी तिथं जगातली सगळ्यात इकॉनॉमिक्समधलं सगळ्यात लिहून तुम्ही मोबाईलला सर्च करा, सगळ्यात 1 नंबरची युनिव्हर्सिटी आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे. बाबासाहेब तिथं गेले. तिथं गेल्यानंतर तिकीट काढलं त्यांनी. ज्या बोटीचं जहाजातून गेले, अमेरिकेतून इंग्लंडला जहाजाने गेले. बोटीचं म्हणजे 3ऱ्या म्हणजे जे आपण जनरल तिकीट असतो ना डबा, त्याचं तिकीट काढलं. बाबासाहेब तिथं उतरले. बाबासाहेबांच्या खिशात पैसेच नव्हते. आपले लोक कारणं सांगायला पटायचे, अरे जा रे एवढं काम कर, आणि ते काही पैसेच नाहीत आणि ते माझ्याकडे टाईमच नाही. कारणं सांगायला आपण इतके बहादर. बाबासाहेबांच्या खिशात पैसे नाहीत, फक्त तिकीट काढलं, लंडनला उतरले. लिव्हरपूल नावाचं ते गाव होतं, त्या तिथं उतरले. तिथून रेल्वेत बसायचं आणि तिथं भारताचं दूतावास होतं, तिथं जायचं. म्हणजे 6 घंट्याचा प्रवास होता. खिशात पैसे नाही. मग काय केलं असं बाबासाहेबांनी? बाबासाहेब तसेच बसली, म्हणजे जे होईन ते होईन, बिगर तिकीट काढताच बसली. मग आमचे लोक काय म्हणले, मग बाबासाहेबाकडून एवढंच शिकायचं म्हणले आपण.
काय शिकायचं? हा, मग आपल्याला मुंबईला जायचं असेल तर नागपूरला जायचं असेल, आपण कसं जायचं? अरे बाकीचं लय शिकायसारखं आहे ना. बाबासाहेब म्हणजे जे होईन ते होईन. शेजारी एक माणूस बसला होता, त्याला विचारलं असं असं कुठं कुठं जायचं. बाबासाहेब तिथं गेले. तिथं गेल्यानंतर बाबासाहेबांनी परिचयपत्र आणले होते तिथल्या कॉलेजचे. त्या माणसाने पाहिले, बाबासाहेबांनी तिथं इकॉनॉमिक्स तिथं ॲडमिशन घेतलं आणि MSc म्हणतात त्याला, मास्टर ऑफ सायन्स. बाबासाहेबांनी सांगितलं का मी आता BSc करत नाही, डायरेक्ट मला MScला ॲडमिशन द्या, माझ्याकडे वेळ नाही. आणि बाबासाहेबांनी तिथं दुसरी डॉक्टरेट घेतली आणि त्या डॉक्टरेटचा जो प्रबंध होता त्या प्रबंधाचं नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. आपण म्हणतो ना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो ना आपण. डॉक्टर म्हणजे ते आपले BP शुगर तपासायचे नाही डॉक्टर. ते कशाचे येतं? कशाचे डॉक्टर येतं? पैशाचे डॉक्टर येतं. इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी डॉक्टरेट मिळवली आणि त्यांच्या प्रबंधाचं नाव काय माहिती का? द प्रॉब्लेम ऑफ रुपी. माझ्याकडं वर्गणी मागायला ते 14 एप्रिल बा महाराज, तुम्ही तर बाबासाहेबांचे लय फॅन येतं, द्या वर्गणी. मी म्हणतो देतो. किती वर्गणी पाहिजे? ते म्हणतात नाही 1-2 हजार वर्गणी पाहिजे. 2 नाही 5,000 वर्गणी घे. काय आहे का नाही? पण बाबासाहेबांचे 3 ग्रंथाचं नाव सांग फक्त म्हणतो मी कार्यकर्त्याला. 3 ग्रंथाचं नाव महाराज सांगता येत नाही. फार वाईट परिस्थिती, फार वाईट परिस्थिती. पुढच्या वेळेस तर एका जणांनी पाठच करून आला. म्हणलं धर वा तुला द्यावंच लागतील. म्हणलं तेवढं तरी केलं तू, बरं झालं. द प्रॉब्लेम ऑफ रुपी 1927 साली रॉयल कमिशन इथं आलं. तुम्हाला मी बाबासाहेब काळाच्या पुढं पाहणारे होते. काळाच्या पुढं पाहणारे म्हणजे काय? 100 वर्षांनी काय होईल याचा अंदाज बाबासाहेबांना होता. काय होईल? ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात, मुघलांच्या काळात जो 1 रुपया होता, जी नाण्याची व्यवस्था होती मुघलांच्या काळात, विशेष करून अकबरापासून तर अगदी ते त्यांचा शेवटचा राजा जो होता कोण, त्याच्यापर्यंत जी नाणी होती, 1 रुपयाची नाणी होती, ती सगळीच्या सगळी नाणी चांदीची होती. कोणची होती? चांदीची होती. चांदीचं नाणं प्रचलित होतं. ब्रिटिश भारतात आले, त्यांनी त्यांचं नाणं पाळलं, ते चांदीचं नाणं पाडलं. आणि 1927 साली सगळ्या निर्यातदारांनी, म्हणजे तवाचे अंबानी, तवाचे अडाणी, त्यांनी म्हणले हे लय प्रॉब्लेम व्हायला लागलाय म्हणले आम्हाला. मग नोटा छापा म्हणले. काय छापा म्हणले? हा नोटा 1927च्या आधी नोटा नव्हत्या. मग 27 साली मग त्याच्यावर चर्चा झाली. रॉयल कमिशन नावाचं कमिशन आलं आणि 2 गट पडले तिथं. आणि बाबासाहेबांनी त्या रॉयल कमिशन समोर गेलं आणि बाबासाहेबांनी तिथं जी साक्ष दिली, 17 पानाची साक्षी, ती साक्ष सुद्धा वाचली मी. बाबासाहेब काय म्हणतात माहिती आहे का? नोटा छापायच्या असतील तर आमचं असं म्हणणं आहे की 1 रुपयाला तुम्हाला 1 तोळं सोन्याची जबाबदारी घ्यावं लागेल. ही माझ्या क्षात तुम्हाला दाखवायकरता मुद्दा म्हणून नोट आणली मी. 1 रुपयाची नोट पाहिली कोणी? आता रुपयाला काही हल्ली आहे का? काही चॉकलेट गोळ्या बिस्किट काय मिळतात का? होय, ही बी पुढे गेली काय नको? हाय हो का, दिसते का तुम्हाला? ही 1 रुपयाची नोट आहे. तुमच्या खिशात तुम्ही घरी जाऊन बघा. ही 1 रुपयाची नोट आहे. 5 रुपयाची, 10 रुपयाची, 2 रुपयाची, 50 रुपयाची, 500 रुपयाची, 200 रुपयाची, ह्या नोटा बघा. ह्या नोटेवर, ह्या 1 रुपयाच्या नोटेवर भारताच्या फायनान्स सेक्रेटरीची सही आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ही 1 रुपयाची नोट भारत सरकारची. आणि ह्या 1 रुपयाच्या नोटीचा अर्थ काय? बाबासाहेबांनी सांगितलं की जर कुणी ही 1 रुपयाची नोट घेऊन बँकेत गेला तर त्याला तुम्हाला 1 तोळा सोनं द्यावं लागेल. किती तोळा सोनं द्यावं लागेल? ही सही करून द्या आम्हाला. नाहीतर मग काय करा, सोन्याचा रुपया चांदीचाच रुपया ठेवा. तो चांदीचा रुपया बी आणलाय मी घेतो तुम्हाला दाखवायला. फक्त मला जाता जाता सापडू नका, धरू नका. महाराज, हा जो चांदीचा रुपया, सोन्याचा रुपया, हे बाबासाहेबांनी सांगितलं की गोल्ड एक्सचेंज करा. बाबासाहेबांची दूरदृष्टी काय? जर बाबासाहेबांचं ऐकलं असतं, पण तवाच्या अडाणी अंबानीनी, तवाच्या बरं का, अडाणी अंबानी आज नाहीत, फक्त तुम्हाला नावं म्हणून सांगतोय, तवापासून आहेत. ते म्हणले अजिबात नाही, नोटा छापा म्हणले. आणि किती काय छापा, नोटा छापायला काय आहे का त्यांना बंधन? बाबासाहेबांचा कायदा ऐकला नाही. बाबासाहेबांचा जर कायदा ऐकला असता आणि ही 1 रुपयाची नोट घेऊन जर आपण बँकेत गेलो असतो तर आपल्याला किती तोळं सोनं दिलं असतं? 1 तोळा. 1 तोळा सोनं केवढ्याला आहे? केवढ्याला आहे? अरे सांगा ना, तुम्ही काय सोनं फिर नाही तुमच्याकडे? म्हणजे या 1 रुपयाची किंमत काय? 1.5 लाख रुपये किंमत आहे 1 रुपयाची. आणि हा 1 रुपया भविष्यात 1.5 लाख रुपयाचा होणार आहे, हे पाहणारे बाबासाहेब आंबेडकर येतं. यांना म्हणतात इकॉनॉमिक्स, यांना म्हणतात अर्थशास्त्र.
इतकं बारीक पाहिलं बाबासाहेबांनी. आणि म्हणजे किती बारीक पाहिलं, सगळ्याच बाबतीमध्ये, धर्माच्या बाबतीमध्ये विशेष करून त्यांनी सांगितलं आम्हाला काय दुसरीकडे जायचं नाही. नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बाबासाहेब सगळ्या आपल्या अनुयायांना घेऊन नाशिकच्या काळाराम मंदिरात गेले आणि काय म्हणले, आम्ही कोण येतं, आम्ही माणसंच येतं आणि आम्हाला काय करा, आम्हाला मंदिरात येऊ द्या. तिथल्या जे पुजारी होते त्यांनी काय दरवाजे उघडले नाही. त्यांनी काय केलं माहिती का, वरून दगड आणली. म्हणजे इतके शहाणे लोक तेव्हापासून येतं. म्हणजे जे आहे ते सांगतो मी, काही वेगळं सांगत नाही. मला काही द्वेष पसरवायचा नाही, न करावा द्वेष कोणाचा मत्सर हात विचार जाणू आम्ही. बाबासाहेबांना त्यांनी काढून दिलं, नाही तुम्हाला मंदिरात येऊन देणार. आणि बाबासाहेब तिथून निघाले 1935 साली येवल्याला गेले आणि येवल्याच्या मुक्तीभूमीवर त्यांनी प्रार्थना केली. काय प्रार्थना, काय काय घोषणा केली, मी हिंदू धर्मात जन्मलो पण मरणार मात्र मी हिंदू धर्मात नाही. कारण कोणत्या जातीत जन्मावं, कोणत्या धर्मात जन्मावं हे कोणाच्याच हातात नाही. आहे का आपल्या हातात? कोणाच्या घरात जन्मावं हे जर आपल्या हातात असतं तर आपण काय म्हणलं असतं, नाही 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 नाही, चांगलं अंबानीचं घर बघा म्हणलं असते. अंटानिया बंगला, कोणचा बंगला आहे तू त्याचा, आहे का नाही? चांगलं म्हणले बसतं एखादं राहुल गांधीचं घर बघा, राहुल गांधीचं नाही बघून फायदा म्हणा काही. हा, आपल्या हातात नाही. पण मरायचं कोणत्या धर्मात आणि मरायचं कोणत्या जातीत हे मात्र कोणाच्या हातात आहे, हे माझ्या हातात आहे. आणि बाबासाहेबांनी 35 साली परत त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली आणि 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी याच मातीतला, बाबासाहेबांचे एवढे उपकार येतं या भारतावर, या धर्मावर, हिंदू धर्मावर, या सगळ्यांच्या याच्यावर इतके उपकार आहेत की बाबासाहेबांनी महाराष्ट्रातल्या, देशातल्या मातीतला धर्म स्वीकारला, बुद्धाचा धर्म स्वीकारला. आणि मग बुद्धाचा ही क्रांती आहे, धम्मक्रांती आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडता या महामानवानी 5 कोटी, किती लोक, 5 कोटी, बाबासाहेब म्हणले मी 5 कोटी लोक बसलेल्या नावेमध्ये बसलेल्याचं नावडी मी सांगन. हे जे लोक आहेत ना हे विचारणार नाहीत, बाबासाहेब तुम्ही म्हणतान तसं, म्हणतान तिकडं. त्याचं कारण आहे महाराज, त्याचं कारण काय माहिती का, ज्या वेळेस बाबासाहेब शिकून 32 डिग्र्या घेऊन इथं भारतात आले, बाबासाहेबांना त्यावेळेच्या सरकारनं हायकोर्ट जजची नोकरी देऊ केली. कोणाची? हायकोर्ट जज. साहेब तुम्हाला माहिती आहे जे जे शिकलेले लोक आहेत, हायकोर्ट जजचं काय स्टेटस आहे, हायकोर्ट जजचा काय दौरा, म्हणजे लाल दिव्याची गाडीचे, रिटायर होईपर्यंत लाल दिव्याची गाडी. बाबासाहेबांना कोणची नोकरी दिली? अपॉइंटमेंट लेटर, बाबासाहेब तुम्ही उद्यापासून हायकोर्टचे जज व्हा. बाबासाहेबांनी काय, आता आम्हाला जर सांगितलं असतं, मी वकिली आणि मला जर हायकोर्ट जज केलं असतं तर मी तर डायरेक्ट असे मुजरेच घातले असते ज्यांनी काय केलं असते. माझं सांगतो मी, दुसऱ्याचं नाही सांगत. महाराज बुटं चाटणारे आणि पाय चाटणारे लोक या देशात येतं. बाबासाहेबांनी काय सांगितलं, अरे या हायकोर्ट जजची नोकरी घेतली, मी बंगल्यात राहीन, मी सुखात राहीन, मी आनंदात राहीन, पण माझा हा समाज, याचं काय होईन, या समाजाचं काय होईन? तुमची हायकोर्ट जजची नोकरी मला नको. हायकोर्ट जजची नोकरी नाकारणारे कोण येतं? बाबासाहेब आंबेडकर येतं. हे त्यांचं महानपण आहे, हे मोठेपण आहे. महाराज तुमच्या माझ्यासाठी बाबासाहेबांनी प्रचंड संघर्ष केला. 1932 साली पुन्हा गोलमेज परिषदेला गेले. आजचं जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं जे आरक्षण आहे ना, आपल्या भागात बरेच आदिवासी माणसं आहेत, ही यादी, हे आरक्षण 32 सालीच झालेलं आहे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं हे यादी 32 सालीच झालेलं आहे. आता सगळा घोळण गोंधळ आमचाच घातला आहे, सगळा ओबीसीचा. आमचा अजूनही भांडणं चालू आहे, फुल धिंगाणा चालू आहे अजून. आणि ते कवर मिटायचं काय, अजून जावा मिटन तेव्हा बघू आता काय मिटन तेव्हा. दुसरे बाबासाहेब जावा येते तेव्हाच मिटायची चिन्ह येतं. बाबासाहेबांची थोर उपकार आहे, थोर उपकार, अत्यंतिक उपकार येतं. विशेष करून या सगळ्या आता इथं बसलेल्या महिला येतात. आपल्या गावातही जिथं जिथं आवाज जात असेल महिलांपर्यंत, लोकांपर्यंत, 2 गोष्टीचा मी उहापोह करीन. एक आहे शेतकरी आणि दुसरे आहेत महिला. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचं दुःख पाहिलं. हा जो पारनेर तालुका आहे ना, हा क्रांतिकारी तालुका आहे. या तालुक्याचा इतिहास अत्यंत क्रांतिकारी आहे, विशेष करून शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये. 200 वर्षापूर्वी म्हणजे ब्रिटिश असतानाच या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जमिनी या सावकारांच्या आणि मोठमोठ्या जमीनदारांच्या नोकरी होत्या, शेत्या होत्या. तुम्हाला एक पारनेर तालुक्यातलं एक उदाहरण सांगतो. आपल्या पारनेर तालुक्यामध्ये पळशी नावाचं गाव आहे, ह्या बाजूला पळशी नावाचं गाव आहे. तिथे एक जहागीरदार आहे आणि त्या जहागीरदाराला
नावासहित सांगतो, रामराव कृष्णराव पळशीकर, ते जे जहागीरदार, किती जमीन असन अंदाज तर करा, विचार तर करा. नगर किती जमीन होती माहिती त्यांना अध्यक्ष साहेब? किती जमीन होती? 1,39,435 एकर आणि 26 गुंठे एकट्याला जमीन होती, एकट्याला. मी रेकॉर्डेड सांगतो. आणि आजच्या तारखेला जर तुम्ही पळशी गावात गेले किंवा ऑनलाईन उतारे चेक केले ना, आज त्यांच्या नावावर 3,000 एकर जमीन आहे. शिलिंग ऍक्ट असताना. ते किती हुशार आहेत माहिती का? राजकीयकारण ते पळशीकर आणि राजीव गांधी क्लासमेट होती. तिथवर मी हिसाब सगळ्या, आम्हाला दुसरं कामच नाही, कोण कुठं आहे काय सगळा हिसाब तेच करीत असतो. सांगायचा उद्देश काय, ही सगळ्या जी शेत जमीन होती ही जहागीरदारांच्या आणि सावकारांच्या नावावर होती. या महाराष्ट्रात पहिल्यांदा शेतकऱ्यांनी बंड केलं 200 वर्षापूर्वी 1833-34ला. ते या पारनेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी बंड केलं. त्या सावकारांना जहागीरदारांना कुळाचा खंडच देणार नाही, काय तुम्हाला उखडायचं तर उखडा, आणि जमिनी बी सोडित नाही म्हणले आम्ही. हे पारनेर तालुक्याचे शेतकरी आहेत. पुढं नंतर 1937 साली बाबासाहेबांना शेतकरी संघटनेने कोकणात बोलवलं आणि सांगितलं शेतकऱ्यांची किती वाईट अवस्था आहे, या शेतकऱ्यांना काहीतरी करा बाबासाहेब, तुम्ही या शेतकऱ्यांना सोडवा. आणि मग बाबासाहेब त्यावेळेस मुंबईच्या कायदे मंडळामध्ये होते, मंत्री म्हणून होते बाबासाहेब कायदे मंडळात. आणि बाबासाहेबांनी त्या शेतकऱ्यांच्या वतीनं पहिल्यांदा 1937 साली बिल मांडलं, कायदा मांडला. त्या कायद्याचं नाव आहे मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम 1938. हा कायदा बाबासाहेबांनी मांडला. आणि या महाराष्ट्रात लाखो एकर जमीन ही शेतकऱ्यांना मिळाली. कशेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. हा कायदा कुणी केलाय? बाबासाहेबांनी हा कायदा केला. आणि एका झटक्यात आम्ही मराठा, माळी, धनगर, वंजारी, मुसलमान जे शेतकरी होते हे सगळेच्या सगळे एका झटक्यात मालक झाले महाराज. कोण झाले? ज्यांच्या उतार्यावर नवीन शर्तीच्या जमिनी येतात, कुळ कायद्या जमिनी येतात. तुम्हाला माहिती असं ना, आता ती काढलं सरकारने सगळं. या सगळ्या जमिनी कोणामुळे मिळाल्या? ह्या बाबासाहेबांना मिळाल्या. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरामध्ये कोणाचा फोटो लावला पाहिजे? बाबासाहेबाचा फोटो. मी माझ्या घरात फोटो आहे. बरेच लोक येतात, हे वारसकर महाराज जय भीम आहेत का? हे महाराज जय भीम आहे का? अरे नाही राहते म्हणले, तर पाटलाचे पाहुणे येतो. कसं काय म्हणजे फोटो कसं का लावला बाबासाहेबाच्या घरात? अरे फोटो का लावलाय? त्या बाबासाहेबांमुळे आम्ही आहे, त्या बाबासाहेबांमुळे आम्हाला बोलायचा अधिकार आहे, म्हणून बाबासाहेबांचा फोटो लावला. का फोटो लावला बाबासाहेबांचा? महिलांच्या विशेष करून सांगतो आणि सगळ्या गावात ऐकू जाणाऱ्या सगळ्या महिलांच्या साठी सांगतो. का बाबासाहेबांचा फोटो घरात लावायचा? का जय भीम म्हणायचं? सगळ्यांनी जय भीम म्हटलं पाहिजे. तुम्हीच काय तुमची मक्तेदारी काय एकट्याची जय भीम म्हणायची? आम्ही का नाही म्हणायचं जय भीम? आम्ही पण जय भीम म्हटलं पाहिजे. का नाही म्हटलं पाहिजे? तुम्ही जय शिवराय म्हटलं पाहिजे, आम्ही जय जिजाऊ जय भीम म्हटलं पाहिजे. महिलांसाठी सांगतो, 26 जानेवारी 1950च्या आधी या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या महिलांना कोणतेच अधिकार नव्हते. कुठं अधिकार नव्हते. मुलीला बापाच्या इस्टेटीत हिस्सा नव्हता. हिस्साच नाही 56च्या आधी. जुनं रेकॉर्ड काढून पाहिलं, हिस्साच नाही. पुढं काय होतं? हिंदू समाजातल्या माणसांनी किती काय लग्न करा, किती यांना तरी परवानगी 4ची धर्मानी. आम्हाला काय किती काय करा लग्न 50च्या आधी. बाबासाहेबांनी काय केलं? हिंदू कोड बिल मांडलं. पहिल्यांदा कोड बिल 1952 साली कोड बिल मांडलं. भांडणं झाले आणि बाबासाहेबांनी सांगितलं या महिलांना इस्टेटीत अधिकार मिळाला पाहिजे. कायदा केला हिंदू वारसा कायदा, हिंदू सक्सेशन ऍक्ट, जो 1955ला आला. नंतरचा कायदा केला हिंदू मॅरेज ऍक्ट. घटस्फोटाचा अधिकार मिळाला पाहिजे, पोटगी मिळाली पाहिजे. आणि तू किती आणि काय कायदा केला माहिती आहे का? काय कायदा केला? हिंदू लोकांनी फक्त एकच लग्न करायचं, एकदाच. आमचे लोक तडकले ना, बिनसले ना, म्हणले असं कसं काय? त्यांना 4 लग्न करायला परवानगी ना, आम्हाला तर तेवढं तर 2 तर करायला द्या म्हणले. मोर्चा निघाला. अहो ही वस्तुस्थिती आहे, खरं आहे. आमच्या लोकांनी कमीत कमी 2 लग्न करून द्या म्हणून दिल्लीत मोर्चा काढलेला आहे. मी खोटं नाही सांगत, पेपरचे कातर नाहीत माझ्याकडं. बाबासाहेबांनी सांगितलं अजिबात जमणार नाही. बाबासाहेबांचा कायदा आहे हिंदू मायनॉरिटी अँड गार्डनशिप ऍक्ट.
आणि हिंदू अडॉप्शन ॲक्ट म्हणजे दत्तक विधानाचा कायदा, हे 4 कायदे बाबासाहेबांनी केले. आणि महिलांचं जे आज या देशाची राष्ट्रपती कोण झाली? महिला झाली, जिनं कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसता. एक तर त्या महिलांना काही अधिकारच नव्हते, महिला म्हणूनच काही अधिकार नव्हते. आणि पुन्हा आदिवासी आणि दलित महिलांची तर परिस्थिती विचारूच नका, एवढे भयानक वाईट परिस्थिती होती. पण बाबासाहेबांच्या व्हिजनमुळं, बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळं आज देशाची महिला राष्ट्रपती झाली, महिला पंतप्रधान झाली, आदिवासी महिला पंतप्रधान झाली. हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं महात्म्य. किती सांगू, अरे सांगण्यासारखं तर इतकं सगळं आहे. बाप रे बाप बाप. एखादी बाबासाहेबांची भागवत कथा ठेवावं तुम्ही. इतकं सांगण्यासारखं आहे बा, फार खूप सांगण्यासारखं आहे, खूप. बाबासाहेब जर नसते ना या देशामध्ये आपली प्रचंड वाईट परिस्थिती. आमचं MIDC मध्ये बाबासाहेब मंत्री झाले. 42 साली बाबासाहेबांचं नागपूरला त्यांनी एक सभा घेतली. 1 लाख लोक होते आणि 1 लाखामध्ये 25,000 महिला होत्या नागपूरला. बाबासाहेबांनी जे मजूर फेडरेशनचं, शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन घेतलं. 1 लाख लोक होती. इंग्रज सरकारचे डोळेच फिरले. म्हणले अरे ह्या माणसाचं काहीतरी ताकद आहे. लगेच बोलावलं. म्हणले बाबासाहेब, व्हाईसरायने ठरवलं का तुम्हाला मंत्री करायचं आहे. कोणाला? बाबासाहेबांना. म्हणजे ठीक आहे. मग बाबासाहेबांना पहिल्यांदा मजूर मंत्री केलं, कामगार मंत्री. आजचं जे आहे ना कामगार खाते, तसं बाबासाहेबांना मजूर मंत्री केलं. बाबासाहेब मजूर मंत्री झाले. आणि त्यावेळेस त्या काळामध्ये शिप हा प्रकारच नव्हता. आता शिप प्रकार आहे. हा शिप नावाचा प्रकार म्हणजे 12 तासाची शिप, 8 तासाची शिप, 8-4, 8-12, 4-8 ह्या ज्या शिप येतात, ह्या शिपचा कायदा कुणी आणला? बाबासाहेबांनी आणला. 12 तास आणि 15 तास जमणार नाही. 8च तास माझा माणूस कामगार काम करेन. आणि 8 तासाच्या पुढं, नीट ऐका, 8 तासाच्या पुढं जर काम केलं तर त्याला ओव्हर टाईम द्यावा लागेल. ओव्हर टाईम हा शब्द बाबासाहेबांनी आणलेला आहे. जेवढे महाराष्ट्रात, आणि ओव्हर टाईम बी तेवढा पगार नाही, 1.5 पगार द्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला तासाला 100 रुपये भेटत असेल तर ओव्हर टाईमला किती द्यायचं तुम्हाला? 150 रुपये द्यायचे, जास्त पैसे द्यायचे. हा ओव्हर टाईमचा कायदा द्यावा तुम्हाला. बाबासाहेबांनी ओव्हर टाईम दिलेला आहे. आणि म्हणून सांगतो, या महाराष्ट्रात, या देशात ज्यांना ओव्हर टाईम मिळाला आहे, हो MIDC वाली, ज्यांना ओव्हर टाईम मिळाला, ते कोणाचे उपकार येतं? बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी काम केलं, कामगारासाठी काम केलं. पंजाबला जर गेले ना तुम्ही कधी पंजाब हा अतिशय शेतीच्या बाबतीमध्ये सधन राज्य, अतिशय सधन आहे, अतिशय सधन. कशावर आहे? शेती त्यांची, पाण्यावर शेती सगळी. आणि हे पाणी कुठून येतं? तर पंजाबच्या वर जे भाकरा नांगल जे धरण आहे, हे भाकरा नांगल सतलजवर जे धरण बांधलेलं आहे, हे धरण नंतरच्या काळात बाबासाहेबांना पाटबंधारे धरण खात्याचे मंत्री करण्यात आलं. आणि बाबासाहेब पंजाबला गेले आणि लगेच पास केलं की या सतलज नदीवर हे भाकरा नांगल धरण बांधा. आणि ते भाकरा नांगल धरण माझ्या बाबासाहेबांनी बांधलेलं आहे. बाबासाहेबांनी म्हणजे धरण क्षेत्रात पाहिलं, कामगार क्षेत्रात पाहिलं, महिला क्षेत्रात पाहिलं, कायद्याच्या क्षेत्रात पाहिलं. बाबासाहेबांचं काम प्रचंड आहे, प्रचंड सांगण्यासारखं आहे. आपण मला बोलवलं या ठिकाणी, मी काय अधिक तुमचा वेळ घेणार नाही. पण आपण सगळे हे जे तुमचं संयोजक मंडळ आहे, पंचशील मित्र मंडळ, याच्यामध्ये आमचे असणारे गौतम शिरसाट, नितीन शिरसाट, सुनील पंडित, प्रवीण पंडित, दत्ता उमाप, स्वप्नील उमाप, सार्थक पंडित, सचिन उमाप, संदीप उमाप, आमचे अशोकराव पंडित, मंगेश पंडित, रवींद्र साळवे, सुनील बर्वे, किरण ससाने, सुभाष काशीनाथ पंडित, अनुकला पंडित, शिवाजी उमाप, योगेश जनार्दन साळवे, अशोक घोडके, विजय घोडके, रफिक शेख, आशिष पटेल, आसिफ पटेल आणि संदीप जगताप. आणि आपण सगळे, आता मी नावं काय घेतले त्याचं कारण असं आहे की पुढच्या वेळेस आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना, काम करणाऱ्या लोकांना हे खूप मिळालं. अनेक लोक आमचे मान्यवर सूत्रसंचालक आहेत, आमचे खरात साहेब बोलले, आमची त्यानंतर अनेक मंडळी बोलली. या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. जाता एक वामनदादा कर्डकांचं एक फार सुंदर गीत आहे. वामनदादा कर्डक तुम्हाला माहिती आहे? कोणाला माहिती नाही का? कसं व्हायचं आपलं कसं व्हायचं? आपलं त्यांचं जाऊ द्या, आमचं जाऊ द्या, आमच्या लोकांचं. वामनदादा कर्डक हे भीमशाहीर येतं, आंबेडकरी चळवळीतले शाहीर वामनदादा कर्डक. आणि त्यांनी जे बाबासाहेबांच्या जन्मावर जे गीत लिहिलं आहे त्याला तोड नाही महाराज, तोड नाही. वामनदादा कर्डक म्हणतात, ओ धरली कोटी कुळे, ओ धरली कोटी कुळे,
भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा जखडबंद पायातील साखळ दंड तडा तडा तुटले तू ठोकताच दंड तुटले तू झाले गुलाम मोकळे झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे काल कवडी मोल जिने वामनाचे होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते जगताशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वळे बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे धन्यवाद जय भीम जय शिवराय